मुंबई नागपूर महामार्गावर भुसावळजवळ खड्डेच खड्डे पडलेले आहेत। दीपनगर औष्णिक वीज निर्मिती समोरच्या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य तयार झालंय। प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहनं चालवावी लागतात अशी स्थिती यावेळी निर्माण झालेली आहे। रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आपण पाहूयात। महामार्गावरील या रेल्वे उड्डाणपुलापासून खरं तर 1 किलोमीटरचा मार्ग जो आहे हा समांतर रस्ता गेल्या 1 वर्षापूर्वी तयार करण्यात आला। ज्या पद्धतीने आता आपण बघितलंय की खरं तर रेल्वे उड्डाणपुलावरती मोठमोठे खड्डे पडलेले होते आणि त्याच उड्डाणपुलापासून अवघ्या 100 मीटर अंतरावरती खरं तर या ठिकाणी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मात्र उपाययोजना म्हणून खरं तर प्लास्टिकचे डिवायडर या ठिकाणी लावून एकेरी वाहतूक एका बाजूने वाहतूक जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने बघायला गेलं तर ज्या पद्धतीने रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे दुरुस्ती करणे देखभाल करणे हे आवश्यक असताना मात्र दुसरीकडे प्लास्टिकचे डिवायडर टाकून या ठिकाणी उपाययोजना केली गेल्याचं पाहायला मिळते आहे। तर 1 वर्षापूर्वी खरं तर या रस्त्याचे काम पूर्ण झाले, मात्र एकाच वर्षात या रस्त्याचा दर्जा कसा हे देखील आपण पाहूया। हा बघतो आपण की हा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलापासून 1 किलोमीटरचा मार्ग या ठिकाणी 1 वर्षापूर्वी करण्यात आला होता, पण नेमकं याचा दर्जा काय या ठिकाणी पाहायला गेलं तर अक्षरशः हाताने हा रस्ता जो आहे हा या ठिकाणी निखळला जातोय। त्यामुळे या रस्त्याच्या कामावर देखील मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह हा निर्माण केला जात आहे। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती खरं तर अशा पद्धतीने रस्त्याचे कामं जे आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून होत असताना प्रशासन मात्र याकडे कुठलंही लक्ष देत नसल्याचा आरोप जो आहे स्थानिक नागरिक असतील वाहनधारक असतील हे करत आहेत। त्यामुळे या मार्गाची तातडीने चौकशी करावी अशी देखील मागणी जी आहे या ठिकाणी नागरिकांकडून केली जात आहे। याबाबत नेमकं आता प्रशासन काय कारवाई करणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।